तर महायुतीकडून ओबीसींची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे। राज्यात ओबीसींच्या समस्यांच्या निवारणासाठी उपसमितीची स्थापना करण्यात येणार आहे। महायुतीकडून ओबीसींची नाराजी दूर करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे। ओबीसी करता उपसमिती मंत्रिमंडळामध्ये स्थापन करावी अशी मागणी करण्यात आली होती आणि त्याला आज माननीय मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे। या उपसमितीची कार्यकक्ष काय असणार आहे? या मंत्रिमंडळाच्या उपसमितीमध्ये प्रत्येक पक्षाचे 2-2 मंत्री घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्राची सूची आम्ही काही दिवसामध्ये आपल्याकडे देऊ। काल मराठा समाजाच्या संदर्भामधला जो निर्णय झाला त्या निर्णयाच्या उपसमितीचा जसा मी सदस्य होतो त्याच पद्धतीची एक उपसमिती ही ओबीसी समाजावर कुठचाही अन्याय होऊ नये आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी असावी अशा पद्धतीची मागणी जी होती ती खरं तर अगोदरच मान्य झालेली होती, परंतु येत्या 1-2 दिवसामध्ये ती देखील समिती गठीत होणार।